नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्ष्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, की लक्ष्य करिअर अकॅडमी आता वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आपले वेगवेगळ्या टॉपिक्सचे लेक्चर घेऊन येणार आहे. लक्ष्य करिअर अकॅडमी नाशिकमध्ये लोकेटेड आहे आणि एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ अशा विविध परीक्षांसाठी ते आपल्याला गाईड करण्यासाठी वचनबद्ध आहे. नाशकामध्ये सर्वात जास्त किंवा नाशकामध्ये म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी ही लक्ष्य करिअर अकॅडमी आहे. आता लक्ष्य करिअर अकॅडमी आजपासून जे नवीन लेक्चरची सीरीज घेऊन येत आहे त्याच्यामधला हा पहिला पार्ट आहे, जो आपल्या परीक्षेसाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे. तो आहे सिंहगणना 2025. आता सिंहगणना 2025 हे आपल्या कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी आणि राज्यसेवा या तीनही परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. कारण करंटमध्ये याच्यावर एक प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की परीक्षेमध्ये एक प्रश्न महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला आज हा टॉपिक कव्हर करायचा आहे, सिंहगणना 2025. तर चला आपण बघूयात की सिंह जनगणना 2025 म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचंय किंवा याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके. तर आता आपण जेव्हा इथे बघतोय तेव्हा आपल्याला कळलंय की ही जी सिंह जनगणना आहे ही का महत्वाची आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जी लक्षात घेण्यासारखी आहे ती आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये 2025 या साली म्हणजे याच वर्षी सिंहांची जनगणना करण्यात आली. आता सिंहांची जनगणना जी असते ती दर 5 वर्षांनी भारतामध्ये करण्यात येते. म्हणजे ही जी 2020 मध्ये झालेली जनगणना होती त्यानंतर 2025 मध्ये ही सिंहांची जनगणना करण्यात आली. तर 2020 ची जी जनगणना होती ही ऍक्च्युअली फिक्टिशियस होती. म्हणजे कोरोनाच्या साथीमुळे ती प्रॅक्टिकली सिंह मोजून करण्यात आलेली नव्हती. तर त्याच्यासाठी काही ठोकताळे पकडले गेलेले होते, काही अंदाज बांधले गेले होते आणि मग सिंहांची जनगणना करण्यात आली होती. त्यामुळे जर तसं प्रॅक्टिकली बघितलं तर ही 2025 नंतर जी जनगणना होते ती 10 वर्षानंतर होणारी जनगणना आहे. आता ही जनगणना 10 वर्षांनी होते म्हणजेच सिंहांची संख्या मोजण्यासाठी आम्हाला 10 वर्ष वेट करावा लागलेला आहे. ही पद्धत आम्हाला सांगते, म्हणूनच हा टॉपिक आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा झालाय. आता 2025 मध्ये जी सिंहांची गणना करण्यात आली ती गीर पश्चिम, गीर पूर्व, जुनागड, भावनगर आणि पोरबंदर म्हणजे गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे. त्यासाठी वन विभागाचे जवळपास 1,500 ते 2,000 कर्मचारी अविरत रात्रंदिवस काम करत होते. त्यानंतर आता स्वातंत्र्यानंतर पहिली जी जनगणना झाली ती 1950 मध्ये झाली होती. जेव्हा ती 1950 मध्ये झाली तेव्हा असं दिसून आलं होतं की भारतामध्ये 227 सिंह आहेत. त्यानंतर 1959 मध्ये के एस धर्मकुमार सिंह हे एक व्यक्ती होते ज्यांनी आपला एक अहवाल मांडला ज्याला म्हटलं गेलं फील्ड गाईड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया. आता या फील्ड गाईड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया या अहवालात सिंहांची मोजदा किंवा सिंहांना कसं मोजायचं त्यासाठी कुठल्या प्रक्रिया अवलंबायच्या, कशा प्रकारे ते काम केलं गेलं पाहिजे किंवा कशा प्रकारे ते मोजलं गेलं पाहिजे हे यांनी सांगितलं. आता ही जी पद्धत सांगितली गेली तीच मार्गदर्शक तत्वे आज सुद्धा सिंहांच्या मोजमापासाठी वापरली जातात. त्यामुळे आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. आता जर आपल्या परीक्षेत प्रश्न आला तर हा परीक्षेत आलेला प्रश्न कशा पद्धतीने येणार आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा काय विचारतील ते की भारतातली पहिली सिंहांची गणना कधी करण्यात आली होती. 1950 मध्ये करण्यात आली होती. दुसरं विचारलं जाईल भारतात दर किती वर्षांनी सिंहांची गणना होते. 5 वर्षांनी होते. सध्याची कधी करण्यात आली. 2025 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर समजा कंबाईन ग्रुप सी साठी त्यांना प्रश्न टाकायचा असेल तर ते सरळ सरळ विचारतील की सिंहांची मोजमाप करण्यासाठी के एस धर्मकुमार सिंह यांनी मांडलेले मार्गदर्शक तत्वे कोणत्या अहवालात मांडले होते. तर त्याचं उत्तर असणार आहे फील्ड गाईड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया. किंवा दुसरा असा प्रश्न येऊ शकतो भारतात सिंहांची मोजमाप करण्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे वापरण्यात येतात ती खालीलपैकी कोणी सुचवली होती. त्याचं उत्तर काय असेल के एस धर्मकुमार सिंह. किंवा या स्लाइडवर एमपीएससी राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न टाकताना 3 वेगवेगळे ऑप्शन्स किंवा 3 वेगवेगळे स्टेटमेंट क्रिएट करू शकतो. आता लक्षात घ्या आपल्याला सिंह एवढा महत्वाचा काय, एवढं त्याच्या मोजमाप करण्यासाठी का एवढा जीव काढला जातोय, यासाठी पर्यटन हे एकमेव कारण नाहीये. तर सिंह जो आहे तो सिंह एकूण पर्यावरणातली की स्टोन स्पेसीज आहे. आता नवीन कन्सेप्ट आलेली आहे.
की जी जैवविविधता आहे किंवा जे पर्यावरण आहे त्याच्यात कीस्टोन स्पेसीज म्हणजे काय? कीस्टोन स्पेसीज ही अशी एक स्पेसीज असते, ज्या स्पेसीजच्या पूर्णपणे अवलंबून तिथली परिसंस्था असते. म्हणजे त्या परिसंस्थेतनं जर ही प्रजाती बाहेर काढून टाकली, तर साहजिकच संपूर्ण पर्यावरणाची जी वेब आहे किंवा जी जाळी आहे, ती कोलॅप्स होऊ शकते, ती पूर्णपणे ढासळू शकते. अशी जी प्रजाती असेल तिला कीस्टोन स्पेसीज म्हटलं जातं. म्हणजेच त्या पर्यावरणाच्या किंवा त्या परिस्थितीकीच्या आरोग्यासाठी कीस्टोन स्पेसीजची संख्या मुबलक असणं अत्यंत आवश्यक असतं. जर ही संख्या मुबलक नसेल तर ती पूर्ण पर्यावरण ढासळू शकतं. मग अशा प्रकारे गवताळ परिसंस्थेमधली सिंह जी आहे ती काय आहे? कीस्टोन स्पेसीज आहे. मग यामुळे या कीस्टोन प्रजातीला जपणं, त्यांची संख्या मोजणं हे त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं होतं. आता जर समजा त्यांना सिंहांच्या एकूण जनगणनेवर त्यांना असं वाटतंय की विद्यार्थ्यांना हा माहिती आहे की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी प्रिपेअर करून आलेले, तर साहजिकच ते तुम्हाला काय बेसिक प्रश्न विचारतील? खालीलपैकी कीस्टोन स्पेसीज कोणाला म्हटले जाईल? आणि ते तुम्हाला 4 डेफिनिशन्स देतील. मग अशा 4 डेफिनेशन मधनं आपल्याला योग्य डेफिनेशन निवडायची. काय डेफिनेशन असेल? की स्टोन स्पेसीज ती स्पेसीज आहे ज्याच्यावर संपूर्ण परिस्थितिकी अवलंबून आहे. त्याला म्हटलं जाईल की स्टोन स्पेसीज. ओके. तर इथपर्यंत आपल्याला सर्व क्लिअर झालेलं आहे. आता आपण पुढे चाललेलो आहे. आता झालं काय होतं, की 1960 हे जे वर्ष होतं, या वर्षामध्ये सिंहांची गणना होऊ शकली नव्हती. तर 1960 मध्ये ही जनगणना म्हणजे जी तिसरी जनगणना होती, ही जनगणना होऊ शकली नव्हती. म्हणून साहजिकच ती कधी घेतली गेली? ती 1963 मध्ये घेतली गेली. आता 1963 मध्ये घेतल्यानंतर साहजिकच 5 वर्षांनंतर 1968 मध्ये ही जनगणना झाली, ज्यामध्ये 1968 हे वर्ष सिंहांसाठी सर्वात घातक वर्ष ठरलेलं आहे. कारण जेव्हा 1968 मध्ये सिंह मोजले गेले, तेव्हा सिंहांची संख्या ही 177 पर्यंत कमी झालेली आम्हाला दिसून आलेली आहे. म्हणजे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंह कमी झालेले होते. साहजिकच सिंह कमी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल? तर एक शिकार आणि दुसरं हे जे त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे ते म्हणजे सिंहांमध्ये पसरलेले रोग. या जीवघेण्या रोगांमुळे आणि त्या रोगांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झालं काय होतं? सिंहांची संख्या 1968 मध्ये खूप जास्त प्रमाणात कमी झालेली आम्हाला दिसून आली. मग जेव्हा हे सरकारच्या लक्षात आलं, तेव्हा सरकारने वेगवेगळे उपाय योजले, की सिंहांची संख्या आपल्याला वाढवता आली पाहिजे. काय उपाय आहेत ते आपण पुढे बघूयात. त्यानंतर 2015 मध्ये जेव्हा सिंहांची जनगणना करण्यात आली, बघा 1968 मध्ये 177 आहे ही संख्या. ही 2015 मध्ये अचानक वाढते आहे. अचानक म्हणण्यापेक्षा पद्धतशीरप्रमाणे सरकारने केलेल्या उपाययोजनांचं हे सक्सेस फलित आपल्याला दिसू शकतं, की सिंहांची संख्या 523 पर्यंत वाढलेली आम्हाला दिसून येते. तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये बनताना एक आणि एकच स्टेटमेंट किंवा जास्तीत जास्त 2 स्टेटमेंट बनतील. सगळ्यात पहिलं काय बनेल, की 1960 मध्ये झालेल्या सिंहांच्या जनगणनेमध्ये ते XYZ आकडा देतील, की सिंहांची संख्या 227 होती, 277 होती अशी. तर ते स्टेटमेंट काय असेल? चुकीचं असेल. त्याचं रिझन काय? की 1960 मध्ये सिंहांची जनगणना होऊ शकली नव्हती. दुसरी गोष्ट, ते अजून एक स्टेटमेंट टाकू शकतात, की 1963 हे वर्ष सिंहांसाठी सर्वात खराब वर्ष होतं. तर तेही स्टेटमेंट चुकीचं असेल. काय? 1968 हेच वर्ष सिंहांसाठी सर्वात खराब वर्ष दिसतंय. अशा प्रकारे हे 2 स्टेटमेंट इथे बनलेले आम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे जातोय, तेव्हा पुढे आपल्याला दिसतंय, की आता जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे सुरुवातीला, की 2020 मध्ये सिंहांची जनगणना होऊ शकली नव्हती. रिझन काय होतं? 2019च्या मध्ये जी कोरोनाची साथ आलेली होती, त्या कोरोनाच्या साथीमुळे 2020 मुळे प्रशासकीय प्रॉब्लेम्स खूप जास्त क्रिएट झालेले होते आणि या प्रशासकीय प्रॉब्लेम्समुळे 2020 मध्ये आम्हाला सिंहांची जनगणना करता आली नाही. मग त्यावेळेस आपला जो वन विभाग आहे, या वन विभागाने विविध ठोक ताळ्यांचा वापर केला आणि सिंहांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं दिसून आलं, की सिंहांची जी संख्या आहे ती 29% वाढलेली होती. लक्षात घ्या, सिंहांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. ती जवळपास 29% वाढली आहे आणि सिंह किती झालेले आहेत आता? 674 एवढा मोठा इम्प्रेसिव्ह आकडा तयार झालेला आहे सिंहांचा. आता झालं काय, की सरकारने जे प्रयत्न केले 1968 नंतर त्याचं फलित आम्हाला दिसतंय, की सिंहांची संख्या सतत वाढते. पण आता सिंह सापडतात कुठे याचा जर मी विचार केला, तर मला काय दिसून येते, की सिंह ही प्रजात
संपूर्ण जगामध्ये फक्त आफ्रिका आणि भारत या 2 देशांमध्ये सापडते. सर्वात जास्त सिंह कुठे सापडतात? टांझानियामध्ये सापडतात. बघा, हा साऊथ आफ्रिकेचा मॅप आहे. इथे आहे टांझानिया देश. या टांझानियामध्ये सर्वात जास्त सिंह आम्हाला दिसून येत आहेत. मग आता पूर्वी जर विचार केला भारताचा, तर भारतामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये आपल्याला सिंह सापडत होते. मात्र जसं आपण बघितलं, की काय झालेलं होतं 1950 पासून, म्हणजे 1947 ला भारत स्वतंत्र झालेला आहे. 1950 पासून आपण सिंहांची जनगणना सुरू केलेली आहे. आता ही सिंहांची जनगणना जेव्हा सुरू केली, तेव्हा हळूहळू 1968 मध्ये सिंहांची संख्या सर्वात जास्त कमी झालेली दिसते. मग आता ही जी सिंहांची सर्वात जास्त कमी झालेली संख्या आहे, याच्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यांमधनं सिंह लुप्त झाले, ते पूर्णपणे नाहीसे झाले आणि आता आपल्याला फक्त गुजरातमध्ये सिंह सापडतायत. म्हणजे सिंहांची जी पॉप्युलेशन आहे ती आता फक्त गुजरात या राज्यापुरती सीमित झालेली आम्हाला दिसून येते. अशी गोष्ट घडलेली आहे. मग आता ही काही नंबर्स आहेत. या नंबर्सच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की सिंह कसे लोकेटेड आहेत किंवा सिंहांच्या संख्येमध्ये कसा बदल होतोय. ओके. तर त्याच्यामुळे ते काय दिसतंय आपल्याला, हे बघा, की जसं निसर्गाचा नियम कायम लक्षात ठेवा, की निसर्गाच्या नियमामध्ये जर प्रजातीला सातत्य टिकवायचं असेल, तर पुरुषांच्या संख्येपेक्षा म्हणजे त्या प्रजातीतल्या मेल्सच्या संख्येपेक्षा फिमेल्सची संख्या जास्त असणं गरजेचं आहे. बघा तुम्ही, इथे फिमेल्सची संख्या कमी दिसते. त्याच्यामुळे साहजिकच काय झालं, सब अडल्ट आणि कब्सची संख्या सुद्धा कमी आहे. आणि त्यामुळे सिंहांचं इथे पॉप्युलेशन कमी व्हायला लागलेलं असेल. बरोबर आहे. त्यानंतर काय झालं बघा, त्यानंतर हे प्रत्येक वर्ष असं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे सिंह जे आहेत, त्या स्त्री सिंहांची संख्या जास्त आहे. मात्र पुरुष सिंहांची संख्या त्या मानाने कमी आहे. म्हणजे आपल्यासाठी हा देखील एक प्रश्न बनू शकतो, की असं कधी झालेलं होतं, की पुरुष सिंहांच्या तुलनेमध्ये स्त्री सिंहांची संख्या कमी होती. तर ते वर्ष आहे फक्त 1990. याच वर्षी असं आम्हाला दिसून येतंय, की सिंह जे होते ते स्त्री सिंह पुरुष सिंहांपेक्षा कमी आहेत. तर हे आपल्याला आणखीन एक गोष्ट कळालेली आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. हा जो प्रश्न होता, हा प्रश्न तुम्हाला कदाचित कंबाईन ग्रुप बीच्या मेन्सला विचारला जाऊ शकतो, कारण इथे डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली असते. मग आता महत्वाची गोष्ट जी आहे, की सिंहांची संख्या कमी होण्याची कारणं काय काय आहेत हे आपल्याला बघावं लागेल. तर सगळ्यात पहिले काय, जिवंत राहण्यासाठी प्रदेशासाठी होणारी स्पर्धा. तर जिवंत राहण्यासाठी प्रदेश म्हणजे बघा, सिंह काय आहे? जंगलाचा राजा आहे. सिंह आपल्या स्वतःच्या 2 गोष्टींसाठी सदैव स्पर्धा करत असतो आणि ही जी स्पर्धा आहे ही जीवघेणी देखील असते. काय? एक म्हणजे प्रदेश आणि दुसरं म्हणजे पार्टनर. या 2 गोष्टींसाठी सिंह काय आहे? स्पर्धा करताना दिसतोय. आता प्रदेश म्हणजे काय? सिंह ज्या प्रदेशात राहणार आहे, त्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी सिंह इतर सिंहांबरोबर स्पर्धा करतात. जेव्हा सिंह जिंकेल, तेव्हा त्याच्या प्रदेशामध्ये कुठलाही दुसरा मेल सिंह येऊ शकत नाही. ही गोष्ट त्यांच्यामध्ये ठरलेली असते. आणि दुसरी गोष्ट कोणती आहे? पार्टनर. आता बघा, पार्टनरचा सीन कसा चालतो? सिंहाला निवडते. म्हणजे हे अरेंज मॅरेज जो भाग आहे, हा फक्त आपल्या कम्युनिटीमध्ये म्हणजे मनुष्यांमध्ये आहे. पण बाकी ठिकाणी स्त्रिया कायम आपल्या मेल पार्टनरला निवडतात. कुठलीही प्रजाती असो, पक्षी असो, प्राणी असो, सर्वांमध्ये हे दिसून येतं. आता सिंहामध्ये सिंह 2 क्रायटेरियाने आपला पार्टनर निवडते. पहिला क्रायटेरिया जो असतो तो काय, की ज्या सिंहाच्या गळ्याभोवती भव्य आयाळ असतं, त्याला सिंह जास्त प्रेफरन्स देते. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते, आणि आपण पहिली गोष्ट बघितली, तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची कोणती असते, की जेव्हा 2 सिंह आहेत आणि या दोन्ही सिंहांचा आयाळ भव्य आहे, सिंहिणीला दोन्ही सिंह आवडतात, अशा वेळेस हे 2 सिंह एकमेकांमध्ये त्या सिंहिणीसाठी स्पर्धा करतात, फायटिंग करतात. ती फायटिंग किंवा ती फाईट एवढी भयानक असते, की त्याच्यामध्ये कदाचित किंवा बऱ्याच वेळा एका सिंहाचा मृत्यू होतो किंवा तो इतका भयानक जखमी होतो, की तो तिथून पळून जातो आणि मग दुसऱ्या शौर्यवान सिंहाला सिंहीण वरते किंवा ती त्याच्याबरोबर राहायला सुरुवात करते. तर अशा प्रकारची ही प्रजाती आहे. म्हणजे काय, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, या त्यांच्या राहण्यासाठी किंवा त्यांच्या प्रजातीच्या कंटिन्युइटीसाठी होणारी स्पर्धा आहे.
आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा सिंहांची संख्या कमी होताना आम्हाला दिसून येते. हे बघा, ही स्पर्धा आपल्या एमपीएससी सारखीच आहे. तुम्ही चांगली स्पर्धा कराल, चांगला अभ्यास कराल, लवकर पोस्ट मिळेल, तुम्हाला लवकर पार्टनर मिळेल, नाहीतर आहेच मग बेरोजगारी आणि एकटं-एकटं जीवन. तो तसा प्रकार आहे. ओके. दुसरी गोष्ट काय? शिकार. आपण जे काही बाउंटी हंटिंग केलं, हे बाउंटी हंटिंग किंवा ट्रॉफी हंटिंग ज्याला पुढे जाऊन म्हटलं गेलं, तो प्रकार हा आहे. याच्यामध्ये काय झालं, मेजरली आफ्रिकेमध्ये ही गोष्ट मोठ्या प्रमाणात चालली. आफ्रिकेमध्ये सिंहांना ट्रॉफी हंटिंगसाठी शिकार केलं गेलं आणि या शिकारीच्या माध्यमातून आफ्रिकेतली सिंहांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली. त्याच्यानंतर सिंहांमध्ये पसरणारे विविध रोग, या रोगांमुळे काय झालं, ऑब्व्हियसली त्यांना उपचार लवकर मिळाला नाही. उपचार मिळाला नाही, ते रोग साथीचे रोग होते काही प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा सिंहांची संख्या कमी झाली. त्यानंतर आपण स्वतः काय केलं, एन्क्रोचमेंट ऑन लँड. आता काय झालं, की माणसाने जंगलाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं. त्यामुळे त्यांची अधिवास किंवा अधिवासासाठी लागणारी जी जमीन होती ती कमी झाली. ऑब्व्हियसली काय झालं, त्याच्यामुळे सिंहांचा वावरण्याचा प्रदेश कमी झाला. त्याच्यामुळे दोन सिंहांमध्ये प्रदेशासाठी होणारी भांडणं, स्पर्धा वाढली आणि त्याच्यामुळे या दोन कारणांना एकत्रित करून सिंहांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे हवामान बदल. तसं तर याला पण आपणच जबाबदार आहोत. पण आता हवामान बदलामुळे सुद्धा काय झालं, की हवामान बदलामुळे सिंहांवर विविध रोग पडण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यामुळे साहजिकच परिणाम व्हायला लागला. दुसरं, हवामान बदलामुळे आणखीन एक गोष्ट काय झाली, हवामान बदलामुळे जंगल जे आहे, या जंगलातल्या गवताळ प्रदेशावर परिणाम झाला. गवताळ प्रदेशाचं प्रमाण कमी झालं आणि गवताळ प्रदेशाचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे साहजिकच काय, गवताळ प्रदेशावर जगणारे शाकाहारी प्राणी कमी झाले. त्या शाकाहारी प्राण्यांमुळे साहजिकच सिंहांना खाद्य मिळण्यासाठी दूरवरच्या प्रदेशात जाणं, दूरवरच्या प्रदेशातल्या सिंहांबरोबर स्पर्धा करणं, या गोष्टी कॉमन झाल्या आणि त्याच्यामुळे सुद्धा सिंहांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली. हे एक सगळ्यात महत्वाचं कारण इथे आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे. आता हा एक महत्वाचा प्रकार आहे जो आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये आणि कंबाईनच्या मेन्स मध्ये विचारलं जाऊ शकतं, कारण तिथे तुम्हाला एन्व्हायरमेंट हा टॉपिक आहे प्रॉपरली जो शिकायचा आहे. आता सिंह प्रजाती म्हणून जंगल परिसंस्थेत त्यांचं काय महत्व आहे? तर जसं आपण बघितलं, सिंह काय आहे, की स्टोन स्पेसिस आहे. मी तुम्हाला सांगितलं की स्टोन स्पेसिस म्हणजे काय आहे, की त्या अधिवासातनं वा त्या परिसंस्थेतनं या प्रजातीला काढून टाकलं किंवा या प्रजातीची संख्या कमी झाली तर त्या अधिवासावर, त्या परिसंस्थेवर खूप मोठा परिणाम घडू शकतो. त्याला म्हटलं जातं कीस्टोन स्पेसिस. आता साहजिकच हे कसं घडणार आहे तुम्हाला एकदम सोप्या उदाहरणाने सांगतो. विचार करा, एक जंगल आहे आणि या जंगलातनं सिंहांची संख्या अचानक कमी व्हायला लागली. आता सिंहांची संख्या कमी व्हायला लागल्यावर काय होईल? ऑब्व्हियसली सिंह ज्या प्राण्यांना खात होते त्या प्राण्यांना आता खाणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होईल. जेव्हा त्या प्राण्यांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात होणार आहे तेव्हा ऑब्व्हियसली काय होईल? त्यांची संख्या वाढेल. त्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांचं ग्रेझिंग, चराई वाढेल. चराई वाढल्यामुळे आता गवताळ प्रदेशातली वनस्पतींची संख्या कमी होईल, त्यांच्यातली जैवविविधता कमी होईल आणि त्याच्यामुळे आता जे शाकाहारी प्राणी होते त्यांना खाण्यासाठी कमी अन्न उपलब्ध राहील. जेव्हा त्यांना कमी अन्न उपलब्ध राहील तेव्हा ऑब्व्हियसली काय होईल? त्यांची संख्या कमी व्हायला लागेल. म्हणजे काय झालं? सिंहांच्या एका प्रजातीमुळे संपूर्ण परिसंस्था ढासळायला सुरुवात झाली. म्हणूनच ही परिसंस्था जी ढासाळते आहे, या परिसंस्थेला वाचवण्याचं काम कोण करतंय? तर बेसिकली कीस्टोन स्पेसिस करते आहे. ओके, हे आपल्याला कळालं. मग साहजिकच ती कीस्टोन स्पेसिस आहे म्हणजेच काय? परिसंस्थेचं संतुलन राखण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे, हे लक्षात घ्यायचं. तर साहजिकच हे सिंह कोण आहे? सर्वोच्च शिकारी आहे. आपण कीस्टोन स्पेसिस मध्येच बघितलं. त्याच्यामुळे हरिण, वाईल्ड बीस्ट असे जे शाकाहारी प्राणी आहे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा कोण करतंय? सिंह करतायत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातंय. त्याचमुळे ऑब्व्हियसली काय घडतंय, की त्यांच्या संख्येवर नियंत्रण असल्यामुळे गवताळ प्रदेशातली जैवविविधता किंवा तिथल्या प्रजातींना वाढण्यास वाव मिळतोय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या लक्षात येते आहे. त्याच्यानंतर आता सिंह परिसंस्थेला मदत कशी करतात? त्यांचं महत्व तर आहे, 100% आहे. मग आता ते मदत कसे करणार आहे ते पण आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय? अतिचराई रोखली जाईल. आपण बघितलंय ते कीस्टोन स्पेसिस आहेत. त्यामुळे
शाकाहारी प्राण्यांची शिकार करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात म्हणजे ऑब्व्हियसली काय होतंय, अतिचराई रोखली जाते. अनुवंशिक आरोग्य सुधारलं जाते. का अनुवंशिक आरोग्य सुधारलं जाईल? कारण याच्यामध्ये शिकार करताना जे वीक प्राणी असतील त्यांची शिकार लवकर होणार आहे. त्यासाठी सिंहाला जास्त मेहनत करण्याचं किंवा जास्त त्रास घेण्याचं कारण नसणार आहे. त्यामुळे जे स्ट्रॉंग आहेत ते पुढे जातील आणि ते प्रजनन करतील. म्हणून शाकाहारी प्राण्यांमध्ये अनुवंशिक आरोग्य सुधारण्याचं प्रमाण वाढायला लागेल हे आपल्याला इथे कळतंय. त्याच्यानंतर रोगाचा प्रसार राखण्यास मदत होईल. का? कारण अनुवंशिक आरोग्य सुधारल्यानंतर फिटेस्ट विल बी एबल टू लिव्ह, म्हणजे जो अत्यंत फिट आहे तोच जगणार आहे आणि तोच जगणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असणार आहे. त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असणार आहे म्हणूनच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर वनस्पतींच्या नमुन्यांवर प्रभाव पडणे. आपण जसं बघितलं की ते काय करतील, अतिचराई रोखतील. अतिचराई रोखतील म्हणजेच काय होणार आहे, वनस्पतींच्या जैवविविधतेला जपण्याचं काम इनडिरेक्टली कोण करणार आहे, सिंह करणार आहेत. हे आम्हाला इथे दिसून येतं. आणि साहजिकच जर वनस्पतींची जास्त चराई होणार नाही तर कार्बन पृथक्करण किंवा ज्याला कार्बन क्रेडिटिंग म्हटलं जातं, याच्यामध्ये या गोष्टीचे मदत आपल्याला मिळालेली दिसून येईल. ओके. त्यानंतर आता नवीन निर्माण झालं की आता आपण बघित होतो की 1968 मध्ये साहजिकच काय झालेलं होतं की सिंहांची संख्या कमी झालेली होती. मग सिंहांना वाढवण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्रयत्न केले. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे काय, भारत सरकारने लॉन्च केलेली प्रोजेक्ट लायन. याच्यावर सुद्धा आपल्याला करंट मध्ये प्रश्न येऊ शकतो. आता प्रोजेक्ट लायन कधी लॉन्च झालेला होता, तर आपले माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी आपल्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या प्रोजेक्ट लायनची घोषणा केली. हा प्रोजेक्ट लायन चालवणार कोण आहे, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत हा कार्यक्रम चालवला जाणार आहे. आता या कार्यक्रमात मेजरली केलं काय जाणार आहे, सिंहांचं रॅपिड प्रोडक्शन केलं जाणार आहे. मग सिंहांचं रॅपिड प्रोडक्शन करण्यासाठी सौराष्ट्रातील रामपारा, जुनागड मधील सक्करबाग आणि सत्तीरवाडा असे 3 ठिकाणं मोजले गेलेले आहेत. तर हे जे 3 ठिकाण आहेत, या 3 ठिकाणी या पद्धतीने सिंहांचं प्रजनन करण्यासाठी वेगवेगळी केंद्र उभारली जाणार आहेत आणि तिथे एक जीन पूल क्रिएट केला जाणार आहे. या जीन पूल मध्ये स्ट्रॉंग सिंह जो मेल आहे तो स्ट्रॉंग सिंहिणी बरोबर मेट केला जाईल आणि अशा प्रकारे स्ट्रॉंग सिंहांची एक प्रजाती निर्माण केली जाईल. ओके. त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे की सिंह आणि स्थानिक जमातीमध्ये जो संघर्ष होणार आहे तो थांबवण्यासाठी त्यांना ट्रेन पण केलं जाणार आहे. त्याचबरोबर तो कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील इथे राबवले जाणार आहेत प्रोजेक्ट लायनच्या अंतर्गत. आता मग प्रोजेक्ट लायन राबवल्यानंतर सिंहांना राहण्यासाठी वेगवेगळ्या जागा निर्माण केल्या गेलेल्या आहेत. या कोणकोणत्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याला, या वाईल्ड लाईफ सँच्युरीज मध्ये या सिंहांची प्रजाती ठेवली जाणार आहे. तर ती आहे कुनो वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजेच अभयारण्य, याच्यामध्ये या प्रजातींना ठेवलं जाणार आहे. त्याच्यानंतर सीतामाता वाईल्ड लाईफ सँच्युरी, दाराह दवा जवाहर दारा जवाहर सागर वाईल्ड लाईफ सँच्युरी, कुंभलगड वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि वारदा वाईल्ड लाईफ सँच्युरी. या वाईल्ड लाईफ सँच्युरीज मध्ये या वाढलेल्या सिंहांना अधिवास किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर अजून एक सायन्स मध्ये प्रश्न येऊ शकतो, तो क्लासिफिकेशनवर असेल. हा प्रकार अत्यंत अवघड आहे, त्याच्यामुळे या क्लासिफिकेशनवर आपण थोडंसं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मग क्लासिफिकेशनवर काय काय प्रश्न येऊ शकतो, तर सिंपल आहे. ते आपल्याला विचारू शकतात की हा जो सिंह आहे या सिंहाचं सायंटिफिक नाव काय, तर ते काही पॅन्थेरी पॅन्थेरा. सोपं, एकदम सोपं, लक्षात काय ठेवायचंय, कॉमन कॉमन जिथे येईल तो आपला ऑप्शन, एकदम सोपं. किंवा ते अजून विचारू शकतात तुम्हाला की हा जो सिंह आहे हा कुठल्या फायलम मध्ये येतो, तर तो फायलम कोणता आहे, कॉर्डाटा. कॉर्डाटा का बरं, बिकॉज ही हॅज द स्पायनल कॉर्ड. मग सिंहाला स्पायनल कॉर्ड असल्यामुळे ऑब्व्हियसली सिंह कशात येणार आहे, कॉर्डाटा मध्ये येणार आहे. ही एकदम सिंपल गोष्ट आहे, याच्यामध्ये काही डोकं लावायची गोष्ट नाही. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे स्पायनल कॉर्ड, म्हणजे आपल्याला कळेल की तो कुठे आहे, कॉर्डाटा मध्ये आहे. आणि दुसरं पॅन्थेरा, पॅन्थेरी पॅन्थेरा, सोपं, कॉमन कॉमन लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने ही सिंह जनगणना 2025 भारतामध्ये झालेली. तर चला आपण याला आहे ना एकदम शॉर्ट मध्ये रिवाइज करू, म्हणजे आपल्या ते थोडंसं लक्षात सुद्धा राहील की हा टॉपिक कसा आहे. तर हा टॉपिक आम्हाला कसा दिसतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये सिंह गणना करण्यात आलेली होती. ही जी सिंहांची जनगणना आहे
ही कितवी जनगणना आहे? बरं, हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हा, की ही जी जनगणना आहे ही कितवी जनगणना आहे? तर ही जी आहे ही 26वी जनगणना आहे. कसं लक्षात ठेवायचं? वर्ष 25, गणना 26वी. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकतात. भारतात सिंह जनगणना कधी होते? दर 5 वर्षांनी होते. जितक्या वेळाने इलेक्शन होते तेवढ्या वेळाने आमच्याकडे काय होते? सिंह जनगणना होते. पहिली जनगणना कधी झाली? 1950 मध्ये झाली आणि तेव्हा आपल्याकडे किती? 227 सिंह होते. के.एस. धर्मकुमार सिंह यांनी फील्ड गाईड टू बिग गेम सेन्सस इन इंडिया हा जो अहवाल मांडला, या अहवालामध्ये सिंह कसे मोजायचे याचं मार्गदर्शक तत्व सांगितलं. कसं लक्षात ठेवाल? आता लक्षात घ्या. गव्हर्नमेंट कोणते? बीजेपीचे. बीजेपीने काय बांधलं? राम मंदिर बांधलं. कशासाठी बांधलं? धर्म वाचवण्यासाठी बांधलं. मग हा माणूस कोण आहे? धर्मकुमार सिंह. एकदम सोपं. आणि काय? सिंह काय? बिग अॅनिमल आहे म्हणून काय तो बिग गेम आहे. एवढंच लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, कॉम्प्लिकेटेड. त्यानंतर प्रशासकीय कारणांमुळे 1960 मध्ये ही जनगणना झाली नव्हती. 1968 मध्ये झाली. तेव्हा सिंहांची संख्या 177 पर्यंत खाली गेली होती. तर इथे तुम्हाला एमपीएससी ट्रिक करू शकतं जर हा राज्यसेवेसाठी प्रश्न किंवा कंबाईन ग्रुप बीच्या मेन साठी क्वेश्चन असेल तर. आता ते कसे तुम्हाला ट्रिक करू शकतात? तर एमपीएससी एकदम सिंपल तुम्हाला सांगू शकते की 1977 मध्ये जेव्हा म्हणजे बघा त्यांनी 1968च्या ऐवजी काय केलं? 1977 हे वर्ष मांडलं. तर 1977 मध्ये जेव्हा सिंहांची जनगणना झाली तेव्हा ते वर्ष सिंहांसाठी खराब होतं. तर ते स्टेटमेंट चुकीचं असेल. जनगणना 1968 ला झालेली आहे आणि संख्या 177 राहिलेली आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. त्यानंतर 2015 मध्ये जेव्हा ही जनगणना झाली तेव्हा 523 सिंह होते. हे का बरं? कारण 2015 नंतर प्रॅक्टिकली फिजिकली फक्त 2025 मध्ये जनगणना झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 2020 मध्ये कोरोनाच्या साथीमुळे जनगणना होऊ शकली नव्हती. ठोकताळे बांधले गेले. सिंहांची संख्या 29% वाढलेली आम्हाला दिसली. त्यानंतर सिंह कुठे सापडतात? आफ्रिका आणि भारतात सापडतात. सर्वात जास्त टांझानियामध्ये सापडतात. बरोबर, भारतात पूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये सिंह सापडत होते, पण आता फक्त गुजरातमध्ये सापडत आहेत. त्यानंतर आपण बघितलं होतं 1990 हे एकच वर्ष असं होतं जिथे फिमेल्सची संख्या जी आहे ती मेल्सच्या संख्येपेक्षा कमी होती. ही पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. सिंहांची संख्या कमी होण्याची कारण कॉमन आहेत, ते तुमच्या आरामात लक्षात राहतील. त्याच्यामध्ये आपण जास्त पडण्यात गरज नाहीये. सिंह काय? कीस्टोन स्पेसिस आहे. आपण बघितलं कीस्टोन स्पेसिस म्हणजे काय? ज्या स्पेसिसची संख्या अत्यंत कमी झाली तर त्यामुळे पर्यावरणाचा परिसंस्थितीचा पूर्णपणे तोल ढासळू शकतो. त्याला काय म्हटलं तर कीस्टोन स्पेसिस असं म्हटलं जातं. सिंह परिसंस्थेला कसं मदत करणारे? अतिसाराई रोखणे, अनुवंशिक आरोग्य सुधारणे, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत, वनस्पतींच्या जैवविविधतेवर कंट्रोल आणि कार्बन क्रेडिटिंग वाढवणे. बरोबर आहे. आणि प्रोजेक्ट लायन कधी सुरू झालेला आहे? 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू झालेला आहे. कोण घेतंय? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या अंतर्गत हा जो आहे हा कार्यक्रम राबवला जातोय. त्याच्यासाठी रिप्रोडक्शन सेंटर्स निर्माण केले गेलेले आहेत. ते कुठे आहेत? सौराष्ट्रातील रामपाडा, जुनागड मधील सक्करबाग आणि सतवीरवाडा येथे आहेत. आता सिंह सापडतात ती अभयारण्य किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीज कोणते कोणते आहेत? तर ते लक्षात घ्या. कुनो वाईल्ड लाईफ सँच्युरी, सीतामाता वाईल्ड लाईफ सँच्युरी, दाराह जवाहर सागर वाईल्ड लाईफ सँच्युरी, कुंभालगड वाईल्ड लाईफ सँच्युरी, बारडा वाईल्ड लाईफ सँच्युरी इथे आपल्याला ते दिसून येतं. ओके, आपण बघितलं क्लासिफिकेशन मध्ये यांचं डोमेन काय आहे? युकॅरियोटा. पण विचारलं काय जाईल मेजरली? फायलम तो आहे कॉर्डाटा, कारण त्यांना स्पायनल कॉर्ड आहे. आणि सब फॅमिली मध्ये काय शिकलो आपण? कॉमन पॅन्थेरा कॉमन लक्षात ठेवायचं. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील मित्रांनो, तर मी इथे आपल्या चॅनल्सच्या वेगवेगळे जे चॅनल्स आहेत आपले युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम, आपले प्ले स्टोअर मधलं ऍप, या सर्वांचे QR कोड्स दिलेले आहेत. तुम्ही हे स्कॅन करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि विविध नॉलेजच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण अवलंबू शकता. आपल्याला रिझल्टसाठी कठोर मेहनत करायची आहे आणि त्यासाठीच लक्ष्य करिअर अकॅडमी तुमच्या सोबत सदैव असणार आहे. तुमचे काहीही जर प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.